जसजसा मतदानाचा दिवस जवळ येतोय तसतसं राजकीय वातावरणही तापू लागलंय। यात सूर्यही आग ओकत आहे। अशा कडक उन्हात सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार कांचन कुल यांनी रोड शो करत इंदापूर तालुक्यात पहिली प्रचार फेरी पूर्ण केली आहे। इंदापूर तालुक्यात त्यांचा दौरा कधी होणार याची इंदापूर तालुक्यात प्रचंड उत्कंठा होती। कांचन कुल या आज आणि उद्या इंदापूर तालुका दौऱ्यावर आहेत। आज पहिल्यांदाच भिगवण या ठिकाणी आल्यानंतर मतदारांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले। यानंतर त्यांचा रोड शो आणि प्रचार फेऱ्याही करत त्यांनी मतदारांशी संवाद साधला। तर परवाच इंदापूरकरांसाठी खडकवासल्यातून पाणी सोडण्यात आलं असून आता बारामतीत तर सगळीकडून सुरुंग लागलाय। आता केवळ 23 तारखेला स्फोट व्हायची वाट पाहायची असं म्हणत त्यांनी बारामती तालुका सगळा पोखरला असून येत्या 23 तारखेला मताधिक्य आपल्यालाच मिळणार असून विजय हा आपलाच असल्याचं म्हणत विश्वास व्यक्त केलाय। एवढंच नाही, आता परवा दिवशीच आपल्याला ते नवीन सांगायला नको। परवा दिवशीच खडकवासला धरणातून आपल्या जाऊन इंदापूरला पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि आता सुप्याला आपली मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली। तेव्हा देखील मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय की कांचनताईंना तुम्ही निवडून आणा, बाकीचं सगळं मी करतो। कारण की जी पाण्याची नियोजन कमिटी आहे त्यावरती आपल्याला माहिती, आपले दौंडचे विद्यमान आमदार राहुल दादा आहेत, तसेच बाळाभाऊ बेगडे आहेत। त्यामुळे तुम्ही पाण्याची काय काळजी करू नका, तुम्ही फक्त ह्यावेळेस कमळ चालवा, एवढीच मी या ठिकाणी विनंती करते। आणि आता आम्ही खडकवासला गेलो, भोरला गेलो, सगळीकडे रिस्पॉन्स खूप चांगला आहे। तेवढंच नाही तर आम्ही परवा दिवशी काटेवाडीत सभा घेतली। तिथं असं चित्र होतं की सभेला अक्षरशः 10 ते 20 लोक जमणं मुश्किल, पण तिथं 500 ते 600 लोक त्या सभेला आली होती। त्यामुळे सुरुंग सगळीकडेच लागला, फक्त आता स्फोट पाहायची वाट पाहायची आपल्याला। आणि आता कालच खडकवासला होतो, तिथे आम्हाला सांगण्यात आलं की ताई तुम्ही खडकवासल्यामधून एकदम निश्चिंत राहा, तुम्ही फक्त लक्ष इंदापूर आणि बारामतीवरती द्या। त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की तुमची बहीण या नात्याने मी तुम्हाला विनंती करते की मला तुम्ही 5 वर्ष काम करण्याची संधी द्या। त्या संधीचं सोनं मी निश्चितच करेल। आणि येत्या आता एका दादांनी आता एक हे दिलं, इंदापूर तालुक्यात दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांच्या मार्फत आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 11 पेशंटचं काम केलंय आणि रक्कम आहे 10,45,000। त्यामुळं ही जो विकास गंगा आहे तो आपल्याला पूर्ण दौंड बारामती लोकसभा मतदारसंघात आणायचा आहे। नाही तर आतापर्यंत चित्र आपण पाहिलेच आहे, काम कोण करतं, फोटो कोण घेतंय। त्यामुळे आता भूलतापांना बळी पडू नका, वातावरण चांगलं म्हणून घाल पण राहू नका। सगळ्यांनी तुमची बहीण उभाई या नात्याने सर्वांनी आता कामाला लागा एवढी विनंती करते। आणि येत्या 23 तारखेला होणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदाना दिवशी कमळ या चिन्हापुढील बटन दाबून आपण महायुतीचे उमेदवार यांना विजय करावे आणि तुमचे मतरूपी आशीर्वाद मला द्यावेत। आणि हे मत हे केवळ मला नसून हे मत आपलं देश सेवेसाठी, राष्ट्र सेवेसाठी, आपल्या पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला हे मतदान करायचे। त्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे, सर्वांचे आशीर्वाद महत्वाचे। आता या ठिकाणी मी शेवटी एवढंच सांगते, ऐकताय ना दादा तुम्ही? आता नाही राहून चालणार आपल्याला थंड, आता नाही राहून चालणार आपल्याला थंड, तुमच्यासाठी पुकारले हे बंड, तुमच्यासाठी पुकारले हे बंड। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी देवा राखुंडे, NTV न्यूज मराठी, इंदापूर, पुणे।